Welcome students. In last lecture we study about unit cell and its parameters. ओके, त्याचबरोबर काही आपण इम्पॉर्टंट टर्म्स देखील पाहिले होते. क्रिस्टल काय असतं, युनिट सेल काय असतं. ओके, युनिट सेलचे पॅरामीटर्स आपण पाहिल्या, युनिट सेलचे एजेस, त्याचबरोबर आपण युनिट सेल मध्ये तयार होणारे अँगल्स पाहिले होते. ओके, आठवते ना? आठवलंच पाहिजे. पहा इथं मागच्या लेक्चर मध्ये आपण युनिट सेल पाहिलं होतं, तसं या लेक्चर मध्ये आपल्याला काय पाहायचंय, तर या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचंय युनिट सेल अँड इट्स टाइप्स. काय पाहायचं आपल्याला? युनिट सेल आणि त्याचे टाइप्स पाहिजे. तर पाहायचं टायटल टाकतोय युनिट सेल अँड इट्स टाइप्स. हा, आता तुम्हाला युनिट सेल विषयी अगोदर पाहिजे माहिती आहे. युनिट सेल काय असतं तर मी इथे डायग्राम देखील काढू शकतो. तुम्हाला माहिती आहे युनिट सेल काय असते, एक्झाम्पलही तुम्हाला मी दाखवलेलं आहे. एक्झाम्पल देखील तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ओके, पहा इथं. You know that very well, if we consider this whole as a crystal, then one part of the crystal, okay, one part of the crystal is called as a unit cell. जे क्रिस्टल तयार होतं ते तयार होण्यासाठी सातत्यानं लागणारे रिपीटिंग युनिट, ज्यांचं क्रिस्टल सारखं स्ट्रक्चर असतं, त्याला काय म्हणतो आपण? युनिट सेल असं म्हणतो. म्हणून मी सहज सांगतोय की ही युनिट सेल आहे आणि अशा लार्ज नंबर ऑफ युनिट सेल एकत्र येऊन तयार होतं ते क्रिस्टल. मग युनिट सेलची डेफिनेशन मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेली. काय बरं डेफिनेशन? द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टल इज कॉल्ड एज अ युनिट सेल. तरी एकदा पुन्हा इथे मी डेफिनेशन लिहितोय. ओके, द स्मॉलेस्ट, पाहिजे द स्मॉलेस्ट रिपीटिंग, ही डेफिनेशन कशी दिली तुम्ही? युनिट सेलची. हा, युनिट सेल अँड इट्स टाइप्स पाहतो आपण. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ crystal is called unit cell. त्याला काय म्हणतो आपण? इज कॉल्ड युनिट सेल. वेगवेगळ्या डेफिनेशन तुम्ही त्या पद्धतीनं लिहू शकता. पण युनिट सेल म्हणजे काय? युनिट सेल इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टल और अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. आज आपल्याला पाहायचं त्याचे किती टाइप्स असतात. तर ओके, तर मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं. मी थोडीशी मोठी युनिट सेल काढतोय, पाहिजे अशा पद्धतीनं. ओके, मोठी तुम्हाला दिसण्यासाठी काढतोय. आपल्याला माहिती आहे कोणतंही जे क्रिस्टल असतं ते क्रिस्टल तयार होत असताना महत्त्वाचा घटक कोणता असतो तर युनिट सेल. मी जर असं म्हणत असेल, हे पहा मोठं क्रिस्टल आहे, हे काय आहे तर मोठं क्रिस्टल आहे, आणि हे मी असे ब्लॉक करतो. कोणतंही क्रिस्टल जर आपण पाहिलं तर त्याची जिओमेट्री ही कशी असते तर 3D असते. 3 डायरेक्शन म्हणजे 3 डायमेन्शनल ही त्याची जिओमेट्री आपण पाहतोय. हे भलं मोठं असं क्रिस्टल आहे असं गृहीत धरलं म्हणजे हे ते क्रिस्टल आहे. ओके, ही डायग्राम कोणाची आहे? ही डायग्राम या क्रिस्टलची आहे. आणि तुम्हाला बोर्डवरती जरी 2D दिसत असेल तर ऍक्च्युअली ते 3D आहे. हे काय आहे? हे क्रिस्टल आहे, ते 3D आहे. 3D म्हणजे काय? त्याला 3 डायरेक्शन असतात. जसं हे क्रिस्टल तुम्हाला माहिती आहे, जर मी म्हटलं हा एक्स ऍक्सिस, पहा हा एक्स ऍक्सिस, ओके, वरचा वाय ऍक्सिस गृहीत धरला आणि खालचा झेड ऍक्सिस गृहीत धरला, तर किती डायरेक्शन याला आहेत तर 3 डायरेक्शन आहेत, 3 डायमेन्शन याला आहेत. ओके, चला, हे क्रिस्टल आहे. आणि मग क्रिस्टल कशापासून तयार होतं? कोणतंही क्रिस्टल हे युनिट सेल पासून तयार होतं. हे छोटे छोटे ब्लॉक म्हणजे काय असतं तर युनिट सेल. आणि म्हणून युनिट सेल इज कंबाईन टुगेदर टू प्रोड्यूस क्रिस्टल. युनिट सेल कंबाईन झाल्यानंतर तयार होणारं जे सॉलिड असतं त्याला क्रिस्टल असं म्हटलं जातं किंवा लॅटाईस असं म्हटलं जातं. मग युनिट सेल आपल्याला माहित आहे, थोडीशी मोठी काढतोय. मागच्या लेक्चरमध्ये थोडीशी लहान काढली म्हणून तुम्हाला मोठी काढून दाखवतोय. ही युनिट सेल काढतोय. नाही तर म्हणतात सर ही पण युनिट सेल आणि हे पण क्रिस्टल का? तर नाही, तर हे जे छोटे छोटे भाग आहेत हे थोडंसं मोठ्या भागामध्ये तुम्हाला काढून दाखवतोय. ओके, ठीक आहे. त्यानंतर असं काढा, तिरपी एक रेष काढतो मी तशी. ओके, इथं तिरपी रेष कशी युनिट सेल काढायची लक्षात ठेवा. ओके, ह्या लाईन जोडायच्या, नंतर ह्या लाईन जोडायच्या. ओके, ह्या लाईन जोडायच्या अशा. ठीक आहे, या पद्धतीने आपण लाईन जोडतो. ही काय आहे? ही एक युनिट सेल आहे. ही काय आहे तर युनिट सेल. ओके, तर आपण
युनिट सेलला किती एजेस असतात असं म्हटलंय, युनिट सेल कंटेन 3 एजेस. कोणत्याही पॉइंटला जर आपण पाहिलं तर 3 कडा आहेत, 3 एजेस आहेत. तर आपण जर असं म्हटलं की हा पॉइंट जर गृहीत धरला, हा जर सेंट्रल पॉइंट गृहीत धरला, तर ही जी एज आहे, ही जी एज आहे त्याला काय म्हणतो आपण, एज ए. ओके, ही जी एज आहे ह्या पॉइंट पासून ह्याला बी, आणि ही जी आहे हिला काय म्हणतो आपण, सी. लक्षात ठेवा. आणि हे काय आहेत, हे आहेत पॉइंट, लॅटाईस पॉइंट. युनिट सेल मध्ये जिथं जिथं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात, मग ते ऍटम्स असतील, कधी आयन्स असतील, तर कधी मॉलिक्युल्स असतील, त्यांना पॉइंट किंवा लॅटाईस पॉइंट असं म्हटलं जातं. मी जर हा पॉइंट गृहीत धरला तर या पॉइंटला किती एजेस आहेत, 3. त्यातली ही एज ए, ही एज बी आणि ही एज सी. तसं हा जर पॉइंट मी गृहीत धरला, पहा हा जर पॉइंट गृहीत धरला तर ही एज कोणती आहे, पहा ए आणि ही पॅरलल आहे, म्हणजे ही एज ए आहे. कोणती एज ए. कोणत्याही पॉइंटच्या भोवती किती एज आहेत, तर 3. ही एज ए झाली. ओके, ही जशी बी एज आहे ती बी एज इथं पॅरलल बी. ओके, आणि ही सी आहे, कोणती तरी सी. तुम्हाला सर कुणाला यायची कुठं तर काही गरज नाही ना. ही पहा एज ए, ही एज बी आणि ही कॉमन कोणती तर एज सी, किंवा तुम्ही इथं देखील त्याला लिहू शकता. पण कन्सिडर टू द पॉइंट दिस इज एज ए, नंतर एज बी आणि एज सी. आता पुस्तक वाचत असताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन दिलेलं असू शकतं. ओके, तर इथे आणखी तुम्हाला मॉडिफिकेशन करून सांगतोय की ज्या काही युनिट सेल असतात, युनिट सेलच्या पॉइंटला 3 एजेस असतात, एज ए, एज बी आणि एज सी. त्यातली एज ए ही कोणाला पॅरलल असते असं सांगितलेलं आहे बुक मध्ये, तर एज ए इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ओके, तुम्ही ह्याला पण एक्स म्हणू शकता, ह्याला पण एक्स म्हणू शकता, पण अकॉर्डिंग टू बुक जर आपण पाहिलं तर एज ए तुम्हाला एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचे, एज ए इज पॅरलल टू विच ऍक्सिस, सो यू कॅन रिमाइंड एज ए इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ओके, एज बी, ही जी बी आहे एज बी एज इज पॅरलल टू वाय ऍक्सिस अँड एज सी इज पॅरलल टू झेड ऍक्सिस. म्हणजे असं गृहीत धरायचं आहे, आपण जर म्हटलं हा पॉइंट आहे, पाहिलं हा पॉइंट आहे. ओके, ही एक डायरेक्शन, ही दुसरी डायरेक्शन आणि ही तिसरी डायरेक्शन. ओके, मग यातला एक्स ऍक्सिस कोणता गृहीत धरायचा युनिट सेल मधला, लक्षात ठेवा. आपल्याला पुस्तकाच्या नुसार जायचंय अकॉर्डिंग टू आवर बुक. ओके, जर ही एज ए असेल, आपण जर म्हणत असो दिस इज एज ए, सो एज ए इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. एज ए ही कोणाला पॅरलल आहे असं गृहीत धरलंय, समजा एज ए इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस, म्हणून आपण म्हणूया एज ए इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. जर मी म्हणत असेल ही बी एज आहे, तर बी एज कोणाशी पॅरलल आहे, सो बी एज इज पॅरलल टू वाय ऍक्सिस, म्हणून मी याला पुढे लिहितोय वाय. इथं काय लिहितो पुढे वाय. आणि एज सी, जर ही एज कडा सी असेल तर सी कडा कोणाशी पॅरलल आहे, तर इट इज पॅरलल टू झेड. सो प्लीज कीप इन माइंड एज ए इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस, एज बी इज पॅरलल टू वाय ऍक्सिस and as C is parallel to Z axis of unit cell. ओके, आणि आपण पाहिलेलं आहे युनिट सेलला 3 एजेस असतात. मी का सांगतोय डबल डबल, त्याचं कारण पुढे तुम्हाला 7 प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम पाहायचे आहेत आणि 14 प्रकारचे ब्रेवियस लॅटायसेस पाहायचे आहेत. आणि ते पूर्ण एक्सप्लेनेशन जे आहे 7 क्रिस्टल सिस्टीम असतील किंवा 14 ब्रेवियस लॅटायसेस, इट इज टोटली डिपेंड अपॉन एजेस ऑफ द युनिट सेल अँड अँगल इन देम. ओके, आणि अँगल त्यांच्या मधला. तर आपल्याला माहिती आहे एज बी कोणत्याही पॉइंटचा जर आपण विचार केला, एज बी काढा बी, आणि तुम्ही म्हणता सर एज म्हणजे काय, अरे बाबा एज म्हणजे काय असतं, समजा पहा आपण असं म्हटलं ही 3 डायमेन्शन, हे पहा ही फेस आहे, हे काय पहा हा एक फेस आहे. फेस म्हणजे काय, हे सरफेस. मी जर असं म्हटलं हा फेस आहे, समोरचा भाग हा सरफेस. ओके, हा फेस आहे, इकडचा फेस आहे, इकडचा फेस आहे. ओके, तर हे पहा हा एक फेस आहे. ओके, आता तुम्ही म्हणता सर हा कोणता फेस आहे, चला मी सांगतो तुम्हाला याच्यानुसार. तर असं मी देखील गृहीत धरू शकतो. चला तुम्हाला क्लिअर दिसतंय. समजा आता पहा हे जे डॅश लाईन वर देता म्हणजे तो कोणता भाग आहे, तर तो वरचा भाग आहे, सरफेस भाग आहे, वरचा भाग आहे. ठीक आहे, अप्पर आहे. नंतर आता हा जो तुम्हाला रिकामा भाग दिसतो पुढचा चौकोन, हा जो चौकोन तुम्हाला दिसत आहे, हा जो चौकोन तुम्हाला दिसत आहे हा फ्रंट पेज आहे, फ्रंट फेस आहे. ओके,
हे फ्रंट फेस, हे अप्पर क्लिअर. आणि मग एज म्हणजे काय, तो वरचा भाग आणि समोरचा भाग यांच्यातलं जे इंटरसेक्शन असतं, यांच्यातले जे इंटरसेक्शन असतं, इट इज कॉल्ड ॲज एज. ओके, अलग लक्षात. इंटरसेक्शन बिटवीन टू फेसेस इज कॉल्ड ॲज एज. एज कशी चालते, कडा. त्याला काय म्हणतो आपण तर कडा. तुम्ही पाहू शकता, ही काय झाली, ही कड झाली. ओके, नंतर ही काय झाली, ही पण कड झाली. ओके, ही काय झाली, ही कड झाली. अशा प्रकारे. ओके, म्हणून हे फ्रंट आणि हे काय, सॉरी, हे अप्पर आणि हे काय झालं तर फ्रंट. तर ही जी लाईन आहे इथला काय म्हणतो आपण तर एज. इंटरसेक्शन ऑफ टू फेसेस इज कॉल्ड ॲज एज. ते झालं, हे झालं इथपर्यंत. आणि तुम्हाला हे माहिती आहे, हे जे एजेस आहेत, कोणत्या एज मध्ये, कोणत्या दोन एज मध्ये अल्फा हा अँगल तयार होतो, तर एज बी. कोणता, एज बी. एज बी म्हणजे कडा बी, कोणती, बी कडा आणि सी कडा यांच्यात जो अँगल तयार होतो, अँगल बिटवीन टू एजेस. लक्षात ठेवा, मी जर असेल ही बी आणि ही सी, तर अँगल बिटवीन एज बी म्हणजे ही आणि एज सी. ओके, तर हा अँगल कोणता असेल, अल्फा असेल. कोणता असेल तर अल्फा असेल. अँगल बिटवीन एज बी अँड एज सी इज अल्फा. देन आफ्टर ही एज सी आहे आणि ही एज ए आहे, म्हणून अँगल बिटवीन एज सी अँड एज ई इज बीटा. तो अँगल कोणता विद्यार्थी मित्रांनो, बीटा हा अँगल आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणू शकता, राहिली कोणती आता, एज ए आणि एज बी यातला अँगल कोणता आहे, तो आहे गॅमा. कोणता आहे तो आहे गॅमा. ओके, एवढं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही म्हणता सर फक्त हाच पॉईंट गृहीत धरायचा का, नाही, तुम्ही कोणताही पॉईंट गृहीत धरू शकता. मी जर असं म्हटलं, पहा, मी जर असं म्हटलं की हा पॉईंट जर आपण गृहीत धरला, दिसतो तुम्हाला, मी जर तुम्हाला सांगितलं हा पॉईंट जर आपण गृहीत धरला, कोणता, हा, ही एज कोणती आहे, बी आहे. ही एज कोणती आहे, बी. ही एज कोणती आहे, ही बी एज आहे. कोणती एज आहे, ही बी एज आहे, ही सी एज आहे. ओके, मग बी आणि सी मधला जो एज आहे तो कोणता आहे, अल्फा. तो कोणता आहे, अल्फा. ओके, नंतर हे पहा, ही बी आणि सी मधला अँगल कोणता, अल्फा. नंतर सी आणि ए मधला अँगल कोणता आहे, ही सी आहे आणि ही हा ए आहे. यातला अँगल कोणता आहे, बीटा. कोणता आहे, ही सी आणि ए मधला अँगल बीटा. आणि राहिलेली ही एज ए आणि एज बी हा जो भला मोठा अँगल तयार होणार आहे, तो कोणता असेल, तर तो अँगल असेल गॅमा. तो कोणता असेल तर गॅमा. इथपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या 7 प्रकारचे क्रिस्टल सिस्टीम आणि 14 प्रकारचे ब्रेवियस लॅटायसेस हे इझिली समजतील. ओके, इथपर्यंत झालं. आणि हे जे क्रिस्टल तयार होतं कशापासून तयार होतं, युनिट सेल पासून. युनिट सेल कंबाईन टुगेदर टू प्रोड्यूस अ क्रिस्टल. म्हणजेच क्रिस्टलचं बॅकबोन कोणतं आहे, युनिट सेल. क्रिस्टलच्या प्रॉपर्टीज, ज्या काही क्रिस्टलच्या प्रॉपर्टीज असतील, सेम प्रॉपर्टीज ह्या कोणाच्या असतील, तर ह्या युनिट सेलच्या असतात. एवढं देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल तर द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट कोणतं, द स्मॉलेस्ट छोटं, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टल और अ सॉलिड इज कॉल्ड ॲज अ युनिट सेल. ओके, आता जर आपण पाहिलं त्याचे टाइप्स किती असतात, तर मग तुम्ही म्हणता अशा टाइप्स असतात का, म्हणतो का मी तुम्हाला हिरव्या युनिट सेल, पिवळ्या युनिट सेल, तर नाही. ओके, सो आय एम टेलिंग टू यू, बेसिकली युनिट सेल्स आर ऑफ 2 टाइप्स. बेसिकली किती, तर युनिट सेलच्या 2 प्रकार आहेत. ओके, इथे तुम्ही आता हे मोठणार आहे हा, इथपर्यंत तुमचं बेसिक लक्षात घ्या. हा, आता आपण पाहूया बेसिकली. आता हे कशावर डिपेंड असतं तेही तुम्हाला मी सांगतो. कशावर डिपेंड असतं तेही तुम्हाला मी सांगतो. पहा इथं आता युनिट सेल अँड इट्स टाइप्स. आता आपण पाहूया टाइप्स. काय पाहायचं आपल्याला, टाइप्स पाहायचं. ब्रॉडली किंवा मेनली युनिट सेल्स आर ऑफ 2 टाइप्स. तिथे तो 2 प्रकार. कोणते ते सांगतो. मेनली युनिट सेल्स आर ऑफ 2 टाइप्स. हे लक्षात ठेवा. मेनली, ब्रॉडली त्याला म्हणतो. आता पहिला प्रकार कोणता आहे,
पहिला प्रकार कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रकार आहे त्याला सिंपल युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल असं म्हटलं जातं. सिंपल, पहिला प्रकार पहा, त्याला म्हणतो आपण सिंपल युनिट सेल, सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. सिंपल किंवा प्रिमिटिव्ह, सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. आता ते काय असतं ते अगोदर मी तुम्हाला सांगतो. ते काय असतं अगोदर सांगतो, जेणेकरून तुम्हाला काय होत नाही तर त्याचं कन्फ्युजन होत नाही. मी अगोदर डायग्राम तिकडे काढतो. सिंपल युनिट सेल म्हणजे कोणती युनिट सेल? आता क्रिस्टल तयार होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे युनिट सेल असतात. मग वेगवेगळ्या प्रकारचे युनिट सेल म्हणजेच काय आपण पाहत आहोत. ओके, पहिली कोणती आहे? सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. ज्या ज्या युनिट सेल पाहायचा, मी डायग्राम काढतो अगोदर. काय करतो मी तर डायग्राम काढतोय. इथे पहा, ठीक आहे, ही युनिट सेल काढतो. काय काढतो मी? ही युनिट सेल काढत आहे. आणि तुम्हाला ऑब्झर्व करायचं, बारीक असं ऑब्झर्वेशन करायचं तुम्हाला. ही डायग्राम काढली मी. थोडस मार्कर बोर्डवरती स्लिप होत असले ना, सटकत असले ना, थोडीशी बरोबर येत ना, किंवा चला इथंच काढतो. हे पहा, ठीक आहे, चला थोडीशी फास्ट काढतो जेणेकरून क्लिअर आहे. हा, अशा प्रकारे तुम्ही युनिट सेल काढू शकता. खूप सोपं आहे, रांगोळी काढल्यासारखं आहे. ओके, ही युनिट सेल आहे. ही काय आहे तर युनिट सेल आहे. आता हिला सिंपल युनिट सेल का म्हणायचं ते सांगतो. आता पहा, ही डायग्राम झाली, पण यामध्ये मी गोल काढत आहे. कॉर्नर, या युनिट सेलला किती कॉर्नर आहेत तर 8 कॉर्नर येतं. किती? 8. कोणत्याही युनिट सेलला किती कॉर्नर असतात? 8 कॉर्नर असतात. किती असतात तर 8 कॉर्नर हे युनिट सेल असतात. ओके, ते कोणते इथं दाखवतोय. ओके, तर खालच्या साईडने 4 कॉर्नर असतात आणि वरच्या साईडने 4 कॉर्नर असतात. किती असतात तर वरच्या साईडने 4. आता मी जर तुम्हाला म्हटलं हे पहा, ही युनिट सेल आहे, ठीक आहे. ह्या भागाचा तुम्ही विचार करू नका, खालच्या हे. हा, चला, ही जी युनिट सेल आहे हिला कॉर्नर किती आहेत पहा, दिसतं तुम्हाला? हा एक कॉर्नर, हा दुसरा कॉर्नर, हा तिसरा कॉर्नर मागचा आणि हा चौथा कॉर्नर. तसंच हा 5वा कॉर्नर लक्षात घ्या. हा 5वा कॉर्नर, हा इथला 6वा कॉर्नर, हा 7वा कॉर्नर आणि इकडचा 8वा कॉर्नर. तसं ही जी युनिट सेल आहे तिचीच ही प्रतिकृती आहे. या युनिट सेलला हे 1 2 3 4 आणि वरच्या साईडनं 4 असे किती कॉर्नर आहेत तर 8 कॉर्नर आहेत. क्यूबला कॉर्नर किती? 8. तसं ही युनिट सेल आहे. युनिट सेल कंटेन 8 कॉर्नर. मग सिंपल युनिट सेल म्हणजे काय तर ज्या ज्या युनिट सेलमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, मग ते ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स असतात, ते फक्त जर कॉर्नर पोझिशनलाच प्रेझेंट असतील तर त्या प्रकारच्या युनिट सेलला सिंपल युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल असं म्हणायचं असतं. मी डेफिनेशन देतो पहा. द युनिट सेल इन विच, पहा इथं, द युनिट सेल in which constituent particles, घटक पार्टिकल्स, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ते कोणते असतात तर आपल्याला माहिती आहे, जर मेटॅलिक सॉलिड असेल तर ॲटम्स असतात, आयनिक सॉलिड असेल तर आयन्स असतात आणि कोव्हॅलेंट सॉलिड्स असतील तर मॉलिक्युल्स असतात. ओके, म्हणून आपण सर्व प्रकारच्या क्रिस्टलचा विचार करतोय. ज्या ज्या क्रिस्टलमध्ये सिंपल युनिट सेल असते. मग सिंपल युनिट सेल म्हणजे काय तर ज्या ज्या युनिट सेलच्या फक्त कॉर्नर वरतीच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्यांना सिंपल युनिट सेल असं म्हटलं जातं. पहा, द युनिट सेल इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, ओके, ते कोणते असतात? ॲटम्स असू शकतात, आयन्स असू शकतात, ॲटम्स, आयन्स और मॉलिक्यूल्स present only at corners, okay, present only at corners. कोणाच्या कॉर्नर्सला? युनिट सेलच्या. at corners of unit cell are called
आर कॉल्ड सिंपल युनिट सेल. आर कॉल्ड सिंपल युनिट सेल. सिंपल किंवा तिलाच दुसरा एक शब्द आहे प्रिमिटिव्ह युनिट सेल. प्रिमिटिव्ह युनिट सेल अशा प्रकारे लक्षात ठेवायचे. ओके, पाहतो किती सोपं काढलं म्हणून. युनिट सेल काढायची, कशी युनिट सेल काढायची हे पहा. पटकन अशी युनिट सेल काढायची. ठीक आहे, तुमच्याकडे स्केल असते, मी रफली काढतो. असा बॉक्स काढला, नंतर तुम्ही अशा रेषा ओढू शकता स्केलच्या साह्याने, आणि ही रेष जोडून घ्यायची, ह्या रेषा जोडून घ्यायच्या, हे असं खाली. ओके, या अशा पद्धतीने ही काय झाली युनिट सेल. आणि ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे फक्त कुठे असतील प्रेझेंट, कॉर्नरलाच असतील युनिट सेलच्या, त्या प्रकारच्या युनिट सेलला सिंपल युनिट सेल असं म्हणायचं असतं. ओके, हे काय येतं कॉर्नर. युनिट सेलला कॉर्नर किती, तर युनिट सेलला 8 कॉर्नर असतात. किती कॉर्नर असतात, 8 कॉर्नर असतात. ही 3D डायग्राम आहे, 3 डायरेक्शन असलेली डायग्राम. तर तुम्ही पाहू शकता ही काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ही युनिट सेल आहे. काय ही, तर युनिट सेल आहे. ओके, समजण्यासाठी आपण घेतलेले. आणि ह्या युनिट सेलला किती, 1 2 3 4, एक वरचे 4, वरचे कॉर्नर किती 4. तुम्ही क्यूब घेऊन पाहू शकता एखादा, वरचे 4 कॉर्नर आणि त्याचे खालचे 4 कॉर्नर, अशा प्रकारची ती युनिट सेल असते. आणि डेफिनेशन लक्षात तुमच्या, सिंपल युनिट सेल कोणाला म्हणायचं मग आता, द युनिट सेल इन विच, पहा, द युनिट सेल इन विच constituent particles present only at corners of a unit cell are called as a simple or primitive unit cell. आणि constituent particles काय असतात, तर वेगवेगळ्या सॉलिडनुसार, म्हणजे सॉलिडनुसार हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. आपल्याला माहिती आहे मेटॅलिक सॉलिड्स आपण याच्या अगोदर पाहिले तर त्यांच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ॲटम्स असतात. आपण आयनिक सॉलिड्स पाहिले तर त्यांच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे आयन्स असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे कोव्हॅलंट सॉलिड्स असतील, ओके, किंवा मॉलिक्युलर सॉलिड्स असतील, यांच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे मॉलिक्युल्स असतात. म्हणून एकंदरीत आपण ॲटम्स, आयन्स आणि मॉलिक्युल्स हा शब्द ब्रॅकेट मध्ये घेतलाय. इथून पुढच्या डेफिनेशन मध्ये देखील तुम्हाला तो गृहीत धरायचा आहे. ओके, द युनिट सेल इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, ओके, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स प्रेझेंट ओनली ॲट, इथे शब्द हा खूप महत्त्वाचा आहे, प्रेझेंट ओनली ॲट कॉर्नर्स ऑफ युनिट सेल आर कॉल्ड एज अ सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. ओके, ही आणि याला शॉर्टकट हे पहा, याला शॉर्टकट काय म्हणतात, याला सिंपल क्यूबिक युनिट सेल असं म्हटलं जातं. म्हणून यालाच SCC असंही गृहीत धरलं जातं. SCC म्हणजे काय, सिंपल क्यूबिक क्रिस्टल. ओके, सिंपल क्यूबिक क्रिस्टल प्रकारची युनिट सेल ती असते असं. नंतर दुसरा प्रकार मी सांगतोय, दुसरा प्रकार सांगतोय, जसं पहिला सिंपल किंवा प्रिमिटिव्ह म्हटलं तसं बी दुसरा प्रकार जो आहे युनिट सेलचा त्याला म्हणतो आपण सेंटर्ड. काय म्हणतो पहा, सेंटर्ड युनिट सेल. कोणत्या, सेंटर्ड युनिट सेल. आता सेंटर्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेंटरला असणार, पण डेफिनेशन लक्षात घ्यायचं मला. सेंटर, ओके, मी डेफिनेशन तुम्हाला सांगणारच आहे. अगोदर डेफिनेशन लिहू का सांगू अगोदर, मला असं वाटतं की अगोदर तुम्हाला एक्झाम्पल सांगू. ठीक आहे, तुम्हाला हे दिसतं ही डायग्राम कशाची आहे, सर तुम्ही आता सांगितलं ही सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे किंवा सिंपल युनिट सेल आहे. ही डायग्राम कोणाची, ती पण सिंपल युनिट सेलची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं उत्तरही बरोबर आहे. ही कशाची डायग्राम आहे, सिंपल युनिट सेलची डायग्राम आहे. आता मी काय करतोय, बदल करतोय. आता काय करतो मी, बदल करतोय. ओके, 8 कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, 8 कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. आणि याच युनिट सेलच्या आणखी एका सेंटरला टाकतो. ओके, ऍट द सेंटर ऑफ युनिट सेल टाकतो. कुठे टाकलं मी, सेंटरला टाकलं. मग ही फक्त आता सिंपल झाली का, नाही. सिंपल युनिट सेल मध्ये आपण सेंटरला एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍट द सेंटर ऑफ बॉडी टाकलेला आहे. मग हिला सिंपल नाही म्हणायचं, मग हिला सेंटर्ड युनिट सेल म्हणायचं. आणि सेंटर्ड मधली ही कोणती होते, ते ही होते बॉडी सेंटर्ड क्यूबिक. पुढे मी सांगणारच आहे. हा, ही BCC हा कोणाचा प्रकार आहे, तर हा आहे सेंटर्ड युनिट सेल. मग सेंटर्ड युनिट सेल मध्ये काय नेमका फरक पडला सिंपल पेक्षा, तर सिंपल युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स फक्त कॉर्नरला असतात, तर सेंटर्ड युनिट सेल मध्ये
कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कॉर्नरला तर असतातच. ओके, त्याचबरोबर कोणत्या ना कोणत्या सेंटरला देखील असतात. कोणत्या ना कोणत्या सेंटरला देखील असतात. म्हणजे एकदा बॉडी सेंटरला असतील. ओके, बॉडीच्या सेंटरला जर असेल, युनिट सेलच्या सेंटरला जर असेल तर त्याला बॉडी सेंटर्ड युनिट सेल असं म्हटलं जातं. आणि बीसीसी असते शॉर्ट फॉर्म. जर मी असं म्हटलं इथं या युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कॉर्नरला आहेत आणि त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स सर्व हे जे फेसेस आहेत, युनिट सेलला किती फेसेस असतात? 6 फेसेस असतात. किती असतात? 6. ओके, तर हे पहा, तुम्ही म्हणता असं कोणता नाही का? ओके, हे वरचा फेस आहे, हा वरचा फेस आहे, हा खालचा फेस आहे, हा खालचा फेस आहे, हा डाव्या साईडचा फेस आहे, हा उजव्या साईडचा फेस आहे. मग तुम्ही म्हणता असं झाले 4 फेस. तर अरे बाबांनो, हा मागच्या साईडचा फेस आहे. हे जे तुम्हाला दिसते इकडचं ते मागच्या साईडचे आणि एक पुढच्या साईडचं, असे 6 फेसेस असतात. मग इथं एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, इथं दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा आणि त्याचबरोबर एक बॅक आणि एक फ्रंट, अशा सेंटरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतील तर याला फेस सेंटर्ड युनिट सेल असं म्हटलं जातं. फक्त मी अगोदर तुम्हाला सेंटर्ड युनिट सेल काय असतं त्याच्याविषयी सांगत आहे. ओके, तर इथं जर तुम्ही पाहिलं तर कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, त्याचबरोबर सेंटर ऑफ फेस, जेवढे फेसेस आहेत युनिट सेलला त्यांच्या सेंटरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. म्हणून ही फेस सेंटर्ड युनिट सेल आहे. ही कोणाचा प्रकार आहे? तर सेंटर्ड युनिट सेलचा प्रकार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला असंही म्हणू शकतो की जर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कोणत्याही दोन अपोजिट फेसेसच्या सेंटरला जरी असतील, अपोजिट फेसेसच्या सेंटरला जरी असतील तरी त्याला आपण म्हणत असतो सेंटर्ड युनिट सेल. मग तो भाग कोणाचा येतो? तर तो भाग येतो एंड सेंटर्ड युनिट सेल यांचा. तर थोडक्यात मला सांगायचंय सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय? तर त्याची डेफिनेशन, द युनिट सेल इन विच constituent particles, atoms, ions or molecules present at corners of the unit cell as well as center of any position of unit cell are called as a centered unit cell. Okay, अशा पद्धतीने त्याला आपण centered unit cell चे डेफिनेशन देतो. पहा इथं, the unit cell कोणाची डेफिनेशन आहे तुम्ही अगोदर? सेंटर्ड युनिट सेलची. द युनिट सेल इन विच constituent particles present at corners of unit cell as well as some other position आता other position कोणते ते पाहू आपण. as well as some other position of unit cell are called centered unit cell. डेफिनेशन नीट लक्षात घ्या. कॉर्नरला तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतील, पण युनिट सेलच्या आणखी कोणत्या ना कोणत्या पोझिशनला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जर असेल तर त्याला आपण म्हणतो सेंटर्ड युनिट सेल. इथं पहा, इथं ह्या फेसच्या सेंटरला आहे आणि इथं ह्या फेसच्या सेंटरला आहे. मग ही पण काय झाली? सेंटर्ड युनिट सेल. तर अगोदर लक्षात घ्या, सेंटर्ड युनिट सेल म्हणजे तुमच्या लक्षात आलं का आता? तर द युनिट सेल इन विच constituent particles present at corners of unit cell as well as some other position of unit cell are called as a centered unit cell. Centered unit cell is further classified into 3 types. काय सांगतोय? Centered unit cell further classified into 3 types. त्या 3 टाइप्स कोणत्या पाहता? मित्र इथे टाकतो पॉइंट. सेंटर्ड युनिट सेल फर्दर
classified into three types. Further classified into three types. त्या कोणत्या आहेत पाहता. यातला एक टाकतो मी, यातली एक टाकतो. ती कोणती? सिंपल, सॉरी, यातली एक टाकतो मी बॉडी सेंटर्ड क्यूबिक. कोणती टाकतो पहा? बॉडी सेंटर्ड. सेंटर्ड स्पेलिंग CENTERED. सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. एक लक्षात ठेवा, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. त्यालाच BCC अशा नावाने देखील ओळखलं जातं. BCC का? बॉडी सेंटर्ड क्यूबिक. एवढं लक्षात ठेवा. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेलची डेफिनेशन काढण्या अगोदर, लिहिण्या अगोदर मी तुम्हाला त्याची डायग्राम काढून दाखवली. ओके, पाहिजे खूप सोपी. ही काढतोय मी युनिट सेल. काय काढतोय मी? ही युनिट सेल्स काढतोय. दिसतं तुम्हाला? ओके, आता तुमची पण प्रॅक्टिस झाली. अशा तिरप्या रेषेवर तुम्हाला जसं चांगल्या पद्धतीने काढता येईल तशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. ओके, आणि हे अशा रेषा. हे झालं 3D डायग्राम झाली. आता जे कॉर्नर आहे तिथं कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काढायचे. काय काढायचे आपल्याला? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काढायचे आहेत. ओके, आता ही कोणती डायग्राम झाली? तर ही सिंपल क्यूबिक, ही सिंपल युनिट सेल झाली. आता बॉडी सेंटर्ड म्हणजे काय? तर ज्या ज्यावेळेस कन्स्टिट्यूएंट पार्टिकल 8 कॉर्नरला तर असतीलच, त्याचबरोबर ऍट द सेंटर ऑफ बॉडी. कोणाच्या सेंटरला? तर युनिट सेलच्या सेंटरला, त्याच्या पोटामध्ये, त्याच्या बॉडीमध्ये आपण असं म्हणू शकतो. ओके, हे 8 कॉर्नर झाले. तसं हे पहा, युनिट सेल हे 1 2 3 4 5 6 7 8 आणि ऍट द सेंटर म्हणजे ह्याच्या मधल्या भागामध्ये, युनिट सेलच्या मधल्या भागामध्ये एखादा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असेल तर त्याला आपण म्हणतो बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. मग डेफिनेशन मी कशी देतो पहा. द युनिट सेल, पहा डेफिनेशन देतो. द युनिट सेल in which constituent particles कोणते constituent particles? तर ते असू शकतात atoms, ions or molecules. ओके, atoms, ions or molecules. The unit cell in which constituent particles, atoms, ions or molecules present at corners as well as center, as well as body center of unit cell, as well as body center, कुठं? body center of unit cell, body center of unit cell are called body centered युनिट सेल. किती सोपं आहे? किती सोपं आहे. ज्या ज्या युनिट सेल मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स हे कॉर्नरला तर असतातच असतात, त्याचबरोबर युनिट सेलच्या सेंटरला देखील असेल तर त्या प्रकारच्या युनिट सेलला बॉडी सेंटर्ड युनिट सेल असं म्हणायचं असतं. आलं लक्षात? डेफिनेशन लक्षात तुमच्या. द युनिट सेल इन विच constituent particles present at corners of unit cell as well as body center of unit cell are called as a body centered unit cell. याला शॉर्टकट आपण म्हणतो BCC. काय म्हणायचं? BCC आहे नाही. ओके, BCC. नंतर दुसरा प्रकार आपण पाहूया आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे मी. कॉर्नरचे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्यांचं युनिट सेल मध्ये किती हे असतं, इन्व्हॉल्वमेंट असते, किंवा त्यांचं डिव्होशन किती असतं, किंवा त्यांचा किती घटक असतो. तर लक्षात ठेवा, कॉर्नरचा कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं योगदान आपण म्हणतो, योगदान हा मराठी शब्द आहे, योगदान त्या युनिट सेल मध्ये 1/8 असतं. किती असतं? 1/8 असतं. कोणत्याही युनिट सेल मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल ज्यावेळेस कॉर्नरला असतो त्यावेळेस एका युनिट सेल मध्ये त्याचं योगदान, त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे किती असतं? 1/8 असतं. ओके, कोणत्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल सांगतो मी?
कॉर्नरचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं डिव्होशन किंवा कॉन्ट्रीब्युशन किती असतं 1/8 असतं 1/8 असतं. आणि ऍट द सेंटर ऑफ बॉडी असणाऱ्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं तो होल असतं पूर्ण असतं पूर्ण असतं. सेंटर ऑफ बॉडी जर असेल तर मात्र त्याचं होल कॉन्ट्रीब्युशन असतं. लक्षात नाही तुम्हाला हे होल आहे का नाही तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन संपूर्ण असतं. ओके हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे. नंतर घ्या फेस सेंटर्ड. आता कोणता पाहिजे आपल्याला फेस सेंटर्ड. हे कोणाचे प्रकार पाहतोय सेंटर्डचे. दुसरा प्रकार सेंटरचा तो आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. याला शॉर्टकट FCC असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं FCC असं म्हटलं जातं. आता जे डायग्राम मी काढणार आहे त्याची काय करणार आहे अगोदर डायग्राम काढणार आहे. डायग्राम डेफिनेशन बसली पाहिजे. ठीक आहे चला मी डायग्राम काढणार आहे. आता पहा FCC ची डायग्राम काढायची आहे मला. चला पहा इथं दिसते का थोडस अलीकडे काढतो. ठीक आहे मोठं पण काढला तर तुम्हाला दिसलं पण पाहिजे. त्या सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागतोय. ठीक आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने देखील काढू शकता. तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला जसं सोप्या पद्धतीनं युनिट सेल काढता येईल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. आपल्याला ती युनिट सेल दिसली पाहिजे फक्त काहीतरी वेगळं नाही दिसलं पाहिजे. ठीक आहे हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कॉर्नरला काढायचे अगोदर कॉर्नरला 4 खाली 4 वरी असे 8 कॉर्नर युनिट सेलला असतात. मग ह्यांना काय म्हणायचं जर तुमच्या माहितीसाठी म्हणत असेल हे क्रिस्टल का आहेच त्याला जर आपण युनिट सेल गृहीत धरलं तुम्हाला मोठं दिसण्यासाठी सांगतो तर हा एक फेस आहे. किती फेसेस आहेत युनिट सेलला असं मी म्हटलं तर किंवा क्रिस्टलला फेसेस किती तर क्रिस्टलला जसे 6 फेसेस असतात तसेच युनिट सेलला देखील 6 फेसेस असतात. हा फ्रंट फेस हा कोणता आहे फ्रंट फेस दिसतो तुम्हाला. हा फ्रंट फेस त्याच्याच अपोजिटला इकडचा बॅक फेस. हा फ्रंट इकडचा लेफ्ट फेस इकडचा राईट फेस. ओके तुम्हाला त्याच्यानुसार सांगतोय. हा फ्रंट इकडचा जर मी समजायला हा लेफ्ट फेस आहे. हा लेफ्ट फेस हा राईट फेस. ओके दिसत नाही तुम्हाला तो बॅक फेस 4 झाले. हा टॉप फेस म्हणजे अपचा फेस आणि हा डाऊन फेस. किती फेसेस असतात देर आर 6 फेसेस टू क्रिस्टल अँड सेम ऑफ दॅट युनिट सेल. थोडीशी डायग्राम तिरपी झाली का असतो द्या हो द्या तिरपी थोडीशी डायग्राम हो द्या तिरपी काय हरकत नाही आपल्याला समजण्याचं महत्व. तर इथं मी म्हणेल कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कॉर्नरला आहेत. त्याचबरोबर ह्या एका फेसच्या सेंटरला वरच्या फेसच्या सेंटरला खालच्या फेसच्या सेंटरला डाव्या फेसच्या सेंटरला उजव्या फेसच्या सेंटरला नंतर बॅकच्या आणि फ्रंटच्या अशा सेंटरला जर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतील तर त्यांना म्हणायचं असतं फेस सेंटर्ड युनिट सेल. ओके पाहतो मी डेफिनेशन देतो खाली तुम्ही डेफिनेशन लिहित आहे. मग फेस सेंटर्डचे काय सांगतो पहा द युनिट सेल इन विच अगोदर सांगतो तुम्हाला ही युनिट सेल तुम्हाला दिसते. द युनिट सेल इन विच constituent particles that is atoms ions or molecules present at corners of unit cell as well as center of each face is called as face centered unit cell. The unit cell in which constituent particles present at corners आता atoms ions and molecules असतात ते गृहीत धरा constituent particles वाटल्यास तिथे मी लिहितो atoms ions or molecules. ओके हे लक्षात ठेवा कुठे येते constituent particles. The unit cell in which constituent particles present at corners of unit cell
as well as center of each face, पुन्हा प्रत्येक फेसला center of each face of unit cell, center of each face of unit cell are called face centered, unit cell. त्याला काय म्हणतो आपण? फेस सेंटर्ड युनिट सेल असं म्हणतो. डेफिनेशन तुमच्या समोर आहे. एक लिहायची आपला एंड सेंटर्डची, ती पण मी इथेच काढणार आहे. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला डायग्राम? ओके दिसते? थोडंसं मला डाऊट येतो, तो थोडंसं त्रिपिटीसाठी थोडंसं व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्हाला समजणं तेवढंच महत्वाचं, बाकी काय नाही. आपल्याला त्याचा फोटो नाही काढून घ्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे ही युनिट सेल 8 कॉर्नर. ओके, किती कॉर्नर? 8 कॉर्नर. हा एक कॉर्नर, हा दुसरा कॉर्नर, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, हा सातवा, हा आठवा. हे 8 कॉर्नर झाले. किती फेसेस दिसतात का तुम्हाला? दिसलेच पाहिजे नाही का? हा वरचा फेस, हा खालचा फेस, हा डावा फेस, हा उजवा फेस, आणि हा बॅक फेस, आणि हा फ्रंट फेस. जर तुम्ही नीट व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला ते क्लिअर दिसतं. नाही तर तुम्ही लगेच काहीतरी चौकट म्हणजे चौकोनी एखादी वस्तू घेऊन ते लक्षात आणू शकता. ही कोणती युनिट सेल आहे विद्यार्थी मित्रांनो? ही आहे एफसीसी. कोणती आहे? एफसीसी, फेस सेंटर्ड युनिट सेल. मग त्याची तुम्हाला मी डेफिनेशन सांगितलेली आहे. काय दिसतं डेफिनेशन नुसार? तर ही जी युनिट सेल आहे, या युनिट सेलच्या बेसिकली अगोदर कॉर्नरला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, आणि त्याचबरोबर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कुठे आहेत? तर ते आहेत ऍट द सेंटर ऑफ ईच फेस. सेंटर ऑफ ईच फेस. फेस म्हणजेच त्याचे आपण 6 फेसेस पाहिलं. प्लेन सरफेसेस म्हणजे फेस इथे सांगतो. चला, ओके, या प्रकारे 6 फेसेस. The unit cell in which constituent particles are present at corners of unit cell as well as center of each face are called as a face centered unit cell. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं, सिंपल युनिट सेल मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे 1/8 असतं. ओके, आणि 1/8 असल्या कारणानं मी तुम्हाला एवढं लगेच सांगू शकतो की या सिंपल युनिट सेल मध्ये टोटल कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स किती असतात? तर मी एवढं सांगू शकतो, 1/8 into 8 म्हणजे टोटल नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल एकच असतात. ओके, जर आपण विचार केला सगळ्यांचे तुकडे गोळा जर केले, 1/8 into 8 कशामुळं? 8 कॉर्नर आहेत म्हणून. आणि 1/8 हे काय सांगतं? तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन त्या युनिट सेल मध्ये 1/8 असतं, आणि 8 कॉर्नर असे म्हणून टोटल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ सिंपल युनिट सेल इज इक्वल टू 1. ती म्हणतात मग बाकीचे कुठे जातात? 1/7 कुठे, म्हणजे 7/8 कुठे जातात? तर मला सांगायचं, एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा 8 वेगवेगळ्या युनिट सेल मध्ये कॉन्ट्रीब्यूट झालेला असतो. ओके, नंतर मग तुम्ही म्हणता सर बॉडी बीसीसी जी आहे त्याच्यात टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती असतात? तर तुम्हाला मला सांगायचं आहे, इथं जर आपण पाहिलं तर 1/8 असे कॉर्नर किती? तर 8, आणि एक कुठं आहे? तर एक आहे सेंटरला. म्हणून 1/8 into 8 इज इक्वल टू 1 + 1. टोटल नंबर ऑफ ॲटम्स हे बीसीसी मध्ये किती असतात? तर 2 असतात. बीसीसी या प्रकारच्या युनिट सेल मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती? तर 2 असतात. ओके, एक सेंटरचा आणि 8 कॉर्नरचा मिळून 1 असे 1 + 1 2 असतात. मग तुमचा लगेच प्रश्न तयार होतो, मग सर सांगा एफसीसी मध्ये किती आयटम्स असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, एका कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 म्हणजे कॉर्नरचं जे आहे 1/8 into 8, आणि सेंटर ऑफ बॉडी जर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे पूर्ण असतं. त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं? पूर्ण असतं. पण ज्या वेळेस कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा फेसला असतो त्यावेळेस त्याचं अर्धच कॉन्ट्रीब्युशन असतं. किती असतं? अर्ध असतं. हे जे असतात ना, याचं अर्ध कॉन्ट्रीब्युशन ह्या युनिट सेल मध्ये असतं. ओके, 8 कॉर्नर 1/8 into 8 + 1/8 into 8, आणि
फेस मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात त्यांचं अर्ध खालच्या युनिट सेल मध्ये आणि अर्ध वरच्या युनिट सेल मध्ये असतं आणि म्हणून ते किती 1/2 हाफ म्हणजे किती 1/2 आणि किती फेसेस आहेत विद्यार्थी मित्रांनो 6 आहेत किती तर 6 म्हणून जर तुम्ही पाहिलं 1/8 × 8 + 1 आणि 1/2 × 6 प्लस किती 6/2 किती 3 म्हणजे 4 किती असतात तर 4 असतात एफसीसी या युनिट सेल मध्ये टोटल नंबर ऑफ आयटम्स 4 असतात बीसीसी यामध्ये 2 असतात आणि सिंपल युनिट सेल मध्ये नंबर ऑफ आयटम्स 1 असतात मग कोणती युनिट सेल जड असणार आहे बरं कोणती युनिट सेल जड असणार आहे ज्या युनिट सेल मध्ये ॲटमची संख्या जास्त ती युनिट सेल जास्त जड असणार आहे सिंपल युनिट सेल मध्ये एकच ॲटम असतो बॉडी सेंटर्ड मध्ये 2 आणि एफसीसी मध्ये 3 सॉरी एफसीसी मध्ये किती 4 म्हणून यांचं वजन हिचं जास्त वजन असेल हिच्यापेक्षा हिचं जास्त असेल कोणापेक्षा हिच्यापेक्षा ही फेकून मारले लगेच लागेल ही मात्र हलकी असेल मला सांगण्याचा दृष्टिकोन लक्षात घ्या ओके हे झालं नंतर तिसरा प्रकार आहे तुम्ही सेंटर्ड युनिट सेलचा तो आहे एंड सेंटर्ड काय म्हणतात आपण एंड सेंटर्ड किंवा त्याला दुसरं एक नाव आपल्याला लिहिता येईल त्याला आपण एंड सेंटर्ड युनिट सेल म्हटलेलंच आहे एंड सेंटर्ड ओके एंड सेंटर्ड युनिट सेल कोणता आहे एंड सेंटर्ड युनिट सेल चला पहा आता एंड सेंटर्ड युनिट सेल म्हणजे कोणती आता हे मला मोडावं लागेल हा हे मोडावं लागेल त्याची डायग्राम काढायची मला एंड सेंटर्डची कोपऱ्यात काढतो कुठं काढतो मी कोपऱ्यात काढतोय पहा इथं दिसेल का तुम्हाला पहा इथं डायग्राम काढतो अशी काढली ही डायग्राम किती सोपी डायग्राम काढली आपण झाली आता कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कॉर्नरला तर असतातच विद्यार्थी मित्रांनो कुठं असतात कॉर्नर हमखास कॉर्नर इज ऑलवेज प्रेझेंट ओके कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज ऑलवेज प्रेझेंट ॲट द कॉर्नर आणि कोणत्याही दोन काय म्हणतो पहा एंड सेंटर्ड यांनाच एक शब्द आहे पहा एक शब्द आहे त्यांना बेस सेंटर्ड त्यांनाच आपण काय म्हणू शकतो एंड सेंटर्ड किंवा त्यांनाच बेस सेंटर्ड असं देखील म्हणू शकतो एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड युनिट सेल त्यांनाच शॉर्टकट ईसी आपण म्हणू शकतो काय ही युनिट सेल आहे कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आणि कोणत्याही दोन अपोजिट फेसेसला कोणत्याही दोन एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथं एक इथं असेल तर ह्या दोन अपोजिट फेसेसला दोन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल याला एंड सेंटर्ड म्हणता येतं आपल्याला किंवा जर समजा इथे एक घेतला इथे एक घेतला हे वरचे दोन मोडले इथे दोन इथे एक घेतला इथे एक घेतला त्याला पण आपण काय म्हणतो एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड असं म्हणू शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त एक बॅकला घेतला एक फ्रंटला घेतला तरी काय झाली ही एंड सेंटर्ड युनिट सेल झाली पण कोणत्याही दोन अपोजिट फेसेसला दोन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतील कॉर्नरच्या सोबत तर त्याला आपण म्हणतो एंड सेंटर्ड युनिट सेल चला डेफिनेशन देतो द युनिट सेल in which constituent particles the unit cell in which constituent particles कोणते तर ते आहेत atoms ions or molecules शॉर्टकट लक्षात घ्या molecules present at corners as well as any two opposite faces of unit cell are called end centered unit cell
आर कॉल्ड एंड सेंटर्ड युनिट सेल. अशा प्रकारे, ठीक आहे. एंड सेंटर्ड आर कॉल्ड एंड किंवा बेस सेंटर्ड, ओके, किंवा बेस सेंटर्ड युनिट सेल. या डायग्राम कडे तुम्ही पाहू शकता. तर ही जी युनिट सेल मी काढलेली आहे, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे 8 कॉर्नरला तर आहेतच, 8 कॉर्नरला तर आहेतच, त्याचबरोबर कोणत्याही दोन अपोजिट फेसेसच्या सेंटरला आहेत, म्हणून अशा प्रकारच्या युनिट सेलला आपण म्हणतो एंड सेंटर्ड युनिट सेल. लक्षात. द युनिट सेल इन विच constituent particles, okay, present at corners as well as any two opposite faces of unit cell are called as end centered or base centered unit cell. आणि त्याची डायग्राम मी तुमच्या समोर इथं काढून दाखवली. त्याला शॉर्टकट आपण EC असं म्हणू शकतो. EC एंड सेंटर्ड किंवा BC का नाही वापरत मी, कारण इथं BCC झालेले तुम्हाला कन्फ्यूज होणे, म्हणून मी त्याला EC एंड सेंटर्ड असं म्हणतोय. लक्षात. तर कोणतेही दोन अपोजिट फेसेस. मग तुम्ही म्हणतात की सर मग यामध्ये टोटल नंबर ऑफ आयटम्स किती असतात. तुम्हाला माहिती FCC मध्ये किती झाले आपण मोजले 4. तसं इथं किती, तर कॉर्नरला 8 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, म्हणून 1/8 × 8 प्लस, ओके, इथं आणि इथं. कधीही लक्षात ठेवायचं फेसच्या सेंटरला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे रिस्पेक्टिव्ह युनिट सेल मध्ये हाफ असतो. किती असतो? हाफ. त्याचं कारण असेल अर्धा भाग याच्यात आणि अर्धा भाग वरच्यात असतो. प्लस हाफ इंटू 2 म्हणजे 1/8 × 8 1 प्लस हाफ इंटू 2 1 इज इक्वल टू 2. टोटल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन एंड सेंटर्ड युनिट सेल इज इक्वल टू 2. अशा प्रकारे ते आहे. ओके, लक्षात. तर ह्या पाहिलं आपण युनिट सेल आणि त्याचे प्रकार. युनिट सेल हे काय असतं, तर कोणत्याही क्रिस्टलचं निर्मिती होत असताना जो छोटा बेसिक रिपीटिंग पार्ट असतो त्याला आपण युनिट सेल असं म्हणतो. म्हणजेच डेफिनेशन, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टल इज कॉल्ड ॲज अ युनिट सेल. ओके, ब्रॉडली और मेनली वी कॅन से दॅट युनिट सेल्स आर ऑफ 2 टाइप्स. किती टाइप्स होता? युनिट सेल्स आर ऑफ 2 टाइप्स. ते कोणत्या? एक आहे सिंपल म्हणजेच प्रिमिटिव्ह युनिट सेल, आणि त्याची डायग्रामही आपल्याला माहिती आहे, डेफिनेशन देखील माहिती आहे. द युनिट सेल इन विच constituent particles present only at the corners of unit cell are called as a simple or primitive unit cell. आणि कॉर्नरचा जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतो त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं, हे विसरायचं नाही. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहतोय, कोणता? सेंटर्ड युनिट सेल. सेंटर्ड युनिट सेल म्हणजे कोणत्या? तर तुम्ही इथं पाहू शकता, इथं सेंटरला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, इथं सेंटरला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, इथं पण कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स येतात. मग सेंटर्ड युनिट सेल म्हणजे कोणत्या? तर द युनिट सेल इन विच constituent particles are present at corners of unit cell as well as center of किंवा the unit cell in which constituent particles are present at corners of unit cell as well as other positions. मग कोणत्या? सेंटर, बॉडीच्या सेंटरला असू शकतं, फेसच्या सेंटरला किंवा बेसच्या सेंटरला. म्हणून the unit cell in which constituent particles are present at corners of unit cell as well as other position of unit cell are called as a centered unit cell. Centered unit cell further classified into 3 types. ओके, ते 3 टाइप्स कोणत्या? तर पहिला आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल, त्यालाच आपण म्हणतो BCC. The unit cell in which constituent particles are present at corners of unit cell as well as at the center of body of unit cell are called as a body centered unit cell. Okay, called as a body centered unit cell. थोडक्यात मराठीत, ज्या युनिट सेलच्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कॉर्नरला तर असतातच असतात, आणि एक
कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऍट द सेंटर ऑफ बॉडी असतो त्याला बॉडी सेंटर्ड युनिट सेल असं म्हणायचं असतं. नंतर फेस सेंटर्ड युनिट सेल. मग फेस सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती आहे. द युनिट सेल इन विच constituent particles are present at corners of unit cell as well as center of each face of unit cell are called as a face centered unit cell. ही ती डायग्राम आहे त्याची. नंतर कोणता प्रकार आहे तिसरा एंड सेंटर्ड युनिट सेल. मग एंड सेंटर्ड म्हणजे काय ज्या युनिट सेलच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कॉर्नरला तर असतातच पण कोणत्याही दोन अपोजिट फेसेसला एक वरच्या आणि एक खालच्या किंवा एक डाव्या एक उजव्या अशा प्रकारे असू शकतात. म्हणून तर डेफिनेशन याची द युनिट सेल इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट द कॉर्नर्स ऑफ युनिट सेल as well as any two opposite faces of a unit cell are called as end centered or base centered unit cell असंही आपण म्हटलेले. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स एक असतात. बॉडी सेंटर्ड मध्ये सेंटरचा एक आणि हे एक मिळून दोन असतात. एफसीसी मध्ये कॉर्नरचा टोटल एक आणि ऍट द सेंटर ऑफ फेस 3 असे 4 ॲटम्स असतात. आणि एंड सेंटर्ड मध्ये कॉर्नरचा एक आणि दोन्ही फेसेसचा अर्धा अर्धा असा एक असे 2 ॲटम्स असतात. हे आपल्याला पुढे जाऊन पाहायचंच आहे. ओके सो प्लीज नोट डाऊन दिस. थँक यू सो मच फॉर टुडे. ओके सो प्लीज नोट डाऊन दिस.